पिंपरी पिंपरी चिंचवड खूप साऱ्या गोष्टींसाठी फेमस आहे, पण काही गोष्टी फेमस नसतानाही खूप जास्त स्पेशल असतात. त्यातलंच एक म्हणजे हे पूर्वाभिमुख हनुमान मंदिर. मंदिराच्या आतमध्येच हे एक जुनं वाडाचं झाड आहे, जे बघून मला गावाची आठवण येते. आमच्या गावात पण अशी खूप सारी झाडं आहेत. मंदिरापासून अगदीच 1 मिनिटाच्या अंतरावर एक बाग आहे, जिथं तिन्हीसांच्या वेळेस खूप मजा येते. गार्डनमध्ये गेल्या गेल्या एक कलाकार काय म्हटला बघा. असं अनोळखी माणसानं रिॲक्ट केलं की लय भारी वाटतं. दुसरी खास गोष्ट म्हणजे गार्डनला लागूनच एक नदी आहे. आता शहरातली नदी म्हटलं की नकोच बोलायला, जाऊ दे. मी तसा मूळचा पिंपरीचा नाही आहे, पण आमच्या गावाकडं म्हणजे सातारा सांगली साईडला ज्यावेळेस पक्षी असे बसतात तिथे, तेव्हा ते म्हणायचे आहेत काय की पक्ष्यांची शाळा भरली आहे. मला त्यावेळेस प्रश्न पडायचा की यांची संध्याकाळ होताना कशी काय शाळा भरते. आईला मग आपली का नसते संध्याकाळी शाळा? मला बी संध्याकाळी जायचं आहे. तसं मला शाळेत जायला अजिबातच आवडत नव्हतं, पण कसं संध्याकाळी गेल्यावर तेवढंच झोपायला भेटतं ना, जाऊ दे तिकडं. इकडे हा असा दशक्रिया घाट आहे आपल्या पिंपरीमधला. लास्ट टाईम आम्ही इथं या मंदिरात आलो होतो, पवनेश्वर मंदिर. त्याच्याच मागे हा घाट आहे छोटा. बरोबर त्याच्याच अपोजिट साईडला ही नदी आहे, पवना नदी म्हणतात.